तर माकपचे जेपी गावित दिंडोरीतून लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत। जयंत पाटलांच्या भेटीनंतरही गावित लढण्यावर ठाम आहेत। आम्ही काल जे शेतकऱ्यांचा आणि इथला मतदाराचा मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे, आता जो अंतिम निर्णय आहे की ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढेल आणि त्याचे उमेदवार मी राहील। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत। जयंत पाटलांचा प्रस्ताव तुम्ही फेटाळला? आम्ही तो फेटाळलेला आहे। तो पहिलेच सांगितलेला आहे की याच्यामध्ये काल जो निर्णय झाला अंतिम निर्णय आहे आणि याच्या पलीकडे दुसरा काही बदल होणार नाही। आपली निशाणी वेळा हातोडा तारा, वेळा हातोडा तारा राहणार, त्याच्यावर निवडणूक लढणार 100%। माघार नाही, अजिबात नाही। जयंत पाटलांनी आम्हाला सांगितलं की पहिलंच आमचं असं सजेशन होतं की तुम्हाला आम्ही विधानसभेच्या 4 जागा देतोय आणि त्या निवडून आणण्याची जबाबदारी पण आम्ही घेतोय, परंतु आघाडी आणि युती जी लोकसभेमध्ये आज ॲक्टिव्ह आहे, एकमेकाच्या समोर लढते, ह्या आघाडीचा आणि युतीचं हा निकाल लागल्यानंतर काहीतरी फरक पडणार आहे। तेव्हा पुढे ही